देवा तुझी स्वारी आली, आनंदाची लाट आली या वेड्या पिशा भगतांना. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोकणामध्ये घरी गणपती कसे बनवले जातात. तर आज आपण बघणार आहोत की कोकणामध्ये चित्रशाळेमध्ये, मोठ्या चित्रशाळेमध्ये कसे मोठे गणपती बनवले जातात. तसेच गणपतीचे डोळे उघडण्याचं काम म्हणजेच ज्याला लेखणी म्हणतात ते कसं केलं जातं, आणि गणपतीचे आभूषण त्याला कसं रंगकाम दिलं जातं. तर हे आज आपण माझ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आज मी आली आहे नागेश्वर चित्रशाळा, नागवे सांगवेकरवाडी, कणकवली येथे. तर आता आपण बघणार आहोत की गणपती कसे बनवले जाते आणि इथे जे मूर्तिकार आहेत त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत की गणपती कसे बनवले जातात ते. मूर्तिकार परशुराम जगन्नाथ सांगवेकर आज नागव्यात मी मूर्ती घडवते आणि आज आमच्या नागेश्वर गणेश चित्रशाळेत चित्रकाम म्हणून काम करत आहे. मी बरेच वर्ष गणपतीचं काम चालू केलं आहे. गणपतीचं काम केल्यापासून 30 वर्ष झालेली आहे. जवळजवळ 17-18 ते पेंटर आहे आमच्याजवळ. लगद्याचे सुद्धा मूर्त्या बनवतात. हा आमचा भाऊ बनवतो. प्लॅस्टरच्या मूर्तीची आम्हाला माहिती आहे, पण त्या आम्ही बनवत नाही. कारण आता हे प्रदूषणामुळे आम्हाला ह्या मूर्त्या नको आहेत. म्हणून तुमच्याकडे कुठून येतात हे गणपतीचे ऑर्डर जे तुम्ही घेता? हां, पेळगाव, हो, कणकवली, कलमट, कुंभारवाडी, तसेच फणसवाडी, वरवडा, नाटळ, कणेडी, फोंडा, जवळजवळ 250 मूर्त्या आहेत आमच्याजवळ. ह्या वर्षी बनवला. कधीपासून आता ही मूर्ती तुम्ही द्यायला स्टार्ट करा? जवळजवळ 3 तारीखपासून आमच्या मूर्त्या गेल्या बेळगावला. इथे हा मोठा गणपती तुम्ही बघू शकता आणि इथे त्याचं रंगकाम चाललं आहे. तर आता आपण यांना विचारूया ते काय करतात आणि काय काय अजून या गणपतीचं रंगकाम बाकी आहे ते. नमस्कार, माझं नाव सागर नामदेव सांगवेकर. मी ती गेली 4 वर्ष कार्यरत आहे. मी आत्ता या गणपतीला सोनेरी घालतो. ही गणपती सोनेरी घातल्यानंतर या गणपतीचं काम कंप्लीट होतं. त्यानंतर जी शेवटची स्टेप म्हणजे याला PD कलर दिला जातो. इथे गणपती बाप्पाचं मुकुट रंगवायचं काम चालू आहे. गणपती बाप्पाच्या मुकुटाला सोनेरी रंग देण्याचं काम चालू आहे. आता आपण या मूर्तिकारांना विचारूया की हे काय काम करतायत. मी ज्ञानेश्वर सांगवेकर. मी सध्या शेले सोहळा काम करत आहे. शेले म्हणजे याला शेले म्हणतात आणि सोहळा म्हणजे जे गणपती धोती घालतो म्हणजे नेसतो त्याला धोती सोहळा म्हणतात. आणि याचं मी आता रंगकाम करत आहे. आणि हे जसं कंप्लीट होईल तसं याच्यावर शेडिंग येणार. इथं दागिन्यांवर तेल वगैरे सोनेरी, त्याच्यानंतर लेखणी काम वगैरे हे अजून इथं काम बाकी आहे. एवढं हा जो हिरेजडित मुकुट आहे तो कसा बनवला गेला आहे ते आता आपण पाहूया. तसेच हे बाप्पाचे जे दागिने आहेत, अलंकार आहेत
त्याला हिऱ्याने कसं मडवलं गेलं आहे, कसे हे हिऱ्याचे काम त्याच्यावरती केले आहे, आता आपण या मूर्तिकारांकडून जाणून घेऊयात. नमस्कार, माझं नाव रवींद्र वासुदेव सांगवेकर. मी ह्याच वाडीमध्ये राहतो. ही शाळा माझीच आहे. माझी म्हणजे आमचा चुलत भाऊ बनवतो गणपती. मी तिथे 30 वर्ष कार्यरत आहे आणि इथे मी मातीचं काम पण करतो, जागेने मातीचे पण घालतो आणि ज्वेलरी पण गणपतींना लावतो. म्हणजे लोकांच्या आवडीनुसार आम्ही त्यांना गणपती बनवून देतो. ह्या गणपतीला पूर्ण मातीचे दागिने घालून सजावट पूर्ण मी केली. आता तिला ज्वेलरी लावण्याचं काम माझंच आहे. असं वेगवेगळ्या प्रकारे ज्वेलरी लावून देतो आम्ही. म्हणजे लोकांच्या आवडीनुसार आम्ही गणपती सजवून देतो. ही जी मूर्ती आहे ही लगद्यापासून तयार केलेली मूर्ती आहे, म्हणजेच कागदाने बनवलेली मूर्ती आहे. तर आता आपण या मूर्तीबाबतची माहिती जाणून घेऊयात. नमस्कार, मी पेंटर बोलतो, सांगवेकर संतोष नारायण सांगवेकर. हा पूर्णपणे गणपती लब्ध्याचा आहे. हा गणपती लब्ध्याचा असून पूर्णपणे हा लब्धा कसा बनवतो, कागद मिक्स करून कागद पहिला कुसट टाकावा लागतो पाण्यामध्ये आणि थोडी त्यामध्ये पुन्हा माती मिक्सिंग करावं लागते. हा जवळजवळ वजन याचा 10 ते 12 किलो वजन आहे गणपतीचा. आणि हा गणपती पूर्णपणे लगद्याचा बनवला आहे. याची फिनिशिंग वगैरे करत्यावेळी व्यवस्थित करावं लागते हाताळून. साच्या भरत्यावेळी पूर्णपणे याची काळजी करून कमीत कमी दोन दिवस साच्यामध्ये ठेवावा लागतो. त्यानंतर त्याला बाहेर काढावा लागतो. त्यानंतर ती फिनिशिंग होते, जोडकाम होतो आणि नंतर ते काम हळूहळू टप्प्याटप्प्याने त्याचे काम करावं लागतं. आता आपण इथे बघूयात मूर्तीला शेडिंग कशी दिली जाते. आता ह्या गणपतीला हा शेला आहे. मी त्याला पेंटिंग करतोय, शेडिंग म्हणतात त्याला. तर आता हे बघा, असं शेडिंग करतात. तर इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मूर्तीला शेडिंग दिली जाते. इथे असे सुंदर सजावट केलेलं सोनेरी बाप्पाचा मुकुट, त्यावरती हा मोरपीस तुम्ही बघू शकता. तसेच मुकुटामध्ये हे गुलाबी रंगाचे मोती आणि हिरे सुद्धा इथे आहेत. इथे ही अजून एक बाप्पाची मोठी मूर्ती. या मूर्तीची हाईट 4.5 फूट आहे आणि त्या वाघाचा जबडा आणि त्या वाघाच्या डोक्यावरती विराजमान झालेली ही गणेशाची मूर्ती. ही जी मूर्ती आहे ती बेळगावची आहे. कारण बेळगावने जे मालक आले त्यांनी मला बेळगावसून ऑर्डर दिली
की माझी मूर्ती बनवा. आता ही मूर्ती 19 तारखेला संध्याकाळी जाणार आहे बेळगावला आणि खरोखरच आज माझं ह्याने सुद्धा नाव लौकिक केलेलं आहे. आता इथे या मूर्तिकारांनी ज्या विविध प्रकारच्या मूर्ती बनवल्या आहेत त्या मूर्ती आता आपण पाहूयात आणि त्यांची माहिती घेऊयात. वाजे मृदुंग टाळ विणा रे नाचत गौरी गणा. वाजे ही आता डमरू धारण केलेली मूर्ती, मागे गाय आहे या मूर्तीच्या आणि तसेच या मूर्तीच्या पायाखाली वाघाचं डोकं आहे, इथे तुम्ही बघू शकाल. इथे तुम्ही पाहत आहात मल्हार देवाच्या फेट्यावर बसलेला गणपती बाप्पा. ही जी मूर्ती आहे ती आमच्या नागवे गावातील आहे, बाबू तेली यांची आहे आणि ही मूर्ती जय मल्हारच्या टोपीवर बसलेली आहे. ही दिसते ती मल्हारची टोपी आहे, त्याच्यावर ही मूर्ती विराजमान झालेली आहे आणि ही मूर्ती सुद्धा त्यांना चांगली आवडलेली आहे. इथे जय मल्हारच्या फेट्याचं फारच सुंदर सादरीकरण केलेलं आहे आणि त्याच्यावरती हा गणपती रंगकामही अतिशय सुरेख आहे. ही जी मूर्ती आहे ती बेळगावची आहे, कारण त्याने मला ऑर्डर दिली 8-10 दिवसापूर्वी, बोलले की ही मूर्ती मला बनवून द्या. मी बोललो ही मूर्ती होणार नाही, तरी पण काही करा पण बनवून द्या. ती मूर्ती त्याप्रमाणे ही मूर्ती मी बनवून दिली. मला नवीन घरात मूर्ती बसवायची आहे म्हणून सांगितल्यामुळे मी ह्यांना विठ्ठल मूर्ती बनवून दिली आहे आणि त्यांना ती आवडलेली आहे. हा इथे खूप सारे आभूषण असलेला आणि सोंडेमध्ये जास्वंदीचं फूल धारण केलेला, तसेच मोठाले कान असणारा गणपती बाप्पा. इथे तुम्ही बघू शकता हे जास्वंदीचं फूल खूप सुंदर असं बनवलं आहे आणि या बाप्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या बाप्पाचे कान, सुपा एवढे कान आपण जे बोलतो ते या बाप्पाचे इथे कान आहेत. तर खूपच सुंदर अशी मनमोहक मूर्ती इथे आहे. इथे ही श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर साकारलेली गणेशाची मूर्ती तुम्ही बघू शकता. ही श्री शंकर आणि पार्वती सोबत साकारलेली बाल गणेशाची सुंदर अशी मूर्ती. इथे ही बाप्पाची साजेऱ्या अशा फेट्यातली सुंदर अशी मूर्ती आणि इथे फेट्यामध्ये तुम्ही बघू शकता माणिक मोती सुद्धा लावलेले आहेत. तर खूपच सुंदर असा हा फेटा आहे. हा सगळ्यात मोठा गणपती आहे, याची उंची आहे 4.5 फूट. आले नाचत गणराज आले, आले नाचत मन मृदुंग बोलू लागे गणपती लोचन. वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही भांडी बनवण्याचं काम करतो, चाकावर कुंभार काम करतो वेगवेगळ्या पद्धतीने, वगैरे तुळशी वगैरे बनवण्याचं काम करतो, चुली बनवण्याचं काम करतो. वक्रतुंड हो प्रसन्न अजून रुष्ट का तुम्ही अधीर दर्शनाला.
ही इथे विठ्ठलाचा टिळा असलेली अजून एक विठ्ठल रूपी मंगल मूर्ती. ही जी मूर्ती दिसते समोर ती मिलिंद चिंदरकर यांची आहे. कारण ही आमच्या मामाची मूर्ती आहे. कारण ही मूर्ती राजाराम चिंदरकर माझे मामा यांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं आहे. त्यांनी सुद्धा मला वेगवेगळ्या पद्धतीने माहिती दिली. गणपती फिनिशिंग कसं करायचं हे सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं. मी आता या मूर्तीजवळ आलेलो आहे. कारण ही जी मूर्ती आहे ती कलमठ कुंभारवाडी विलास गोडेकर यांची मूर्ती आहे. ही जी प्रत्यक्षात मोठी मूर्ती घडवण्याचं काम केलेलं आहे आणि खरोखरच सुंदर मूर्ती त्यांना चांगली वाटली. ही जी मूर्ती आहे ती पिशे कामत्याला जाणार आहे. माझ्याजवळ घेऊन आले आणि त्याने आबा खानदारीने सुद्धा मला एवढं सहकार्य केलेलं आहे की ही मूर्ती इथे आणून माझं नाव लौकिक केलेलं आहे. खरंच खूपच सुंदर, रेखीव आणि आकर्षित करणारी ही मूर्ती आहे. हातामध्ये डमरू, पाठीमागे गाय आणि पायाखाली वाघाचं डोकं अशी खूपच देखणी आणि एकदम सुंदरच मूर्ती आहे ही. इथे हा उंदीर मामा खूपच सुंदर चित्रीकरण आहे. हे उंदीर मामा मोदकावरती डोकं ठेवून आहे. जणू काही तो मोदक स्वतःकडेच ठेवू पाहतो किंवा तो मोदकावरती डोकं ठेवून एकदम आनंद वाटतो आहे. तर खूपच असं सुंदर या उंदीर मामाचं इथे चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. आणि हा उंदीर मामा आहे ती मूर्तीही आपण बघू शकतो. फार मोठी अशी ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे. गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणाम्. घुंगुरवाळा ऋणू झुणू घुमवित घुंगुरवाळा बालगणपती आला माझा बालगण. तर मित्रांनो, आज आपण या नागेश्वर गणेश चित्रशाळा नागवे सांगवेकरवाडी कणकवली येथे खूप सारे लहान मोठे आणि अनेक विविध प्रकारचे गणपती मूर्ती पाहिल्या. या शाडूच्या मातीच्या मूर्ती कशा बनल्या जातात, याचं रंगकाम कसं केलं जाते, अलंकार हिरे माणिक मोती कसे जोडले जातात, हे सगळं आज आपण पाहिलं. तसेच लगद्यापासून म्हणजेच इको फ्रेंडली गणेशा कसे बनवले जातात याची सुद्धा आपल्याला आज माहिती मिळाली आहे. श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
तसेच या नागेश्वर गणेश चित्रशाळेमधील मूर्तिकार परशुराम सांगवेकर यांनी हाताने मूर्ती कसे घडवतात ते सुद्धा दाखवले आहे. तर हाताने मूर्ती कसे घडवतात याचं व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे तुम्हाला हाही व्हिडिओ नक्की पाहता येईल.